प्रताप दादा, प्रताप दादा, हो तुम्ही इथं? हा जरा पडलो होतो निवांत. निवांत? मला कळलंय वाड्यावर काय झालं ते. आणि म्हणून निवांत तुम्ही ते मंदिरात राहायला गेलं तर रावसाहेबांनी तिथून मी तुम्हाला बाहेर काढलं. अरे ते मंदिर गावच्या मालकीचं आहे, मी कसं काय तिथे राहणार? आणि जर का मी राहिलो ना तर बाकीचे सगळेच त्यांचा संसार थाटायला तिथे येतील. एक अर्थी बरंच झालं, म्हणून मग ठरवलं आता आकाश आहे आपलं छप्पर आणि ही जमीन म्हणजे आपलं अंथरूण. इथे कोणाचीच मालकी नाही, मला चालणार आहे आता इथे. अहो काय म्हणताय तुम्ही? मी बरं असं तुम्हाला मोकळ्या आकाशाखाली वणवण करू दे, ते काय नाही. तुम्ही चला माझ्या घरी चला. दामू एक मिनिट, माझा आधी ऐकून. ही लढाई माझी आणि ती माझी मलाच लढू. आतापर्यंत तुम्हाला खूप सल्ले दिले, पण आता मला सुद्धा कळू दे ना की शेतकऱ्यांच्या नशिबी काय लिहिले ते, त्यांना किती कष्ट सहन करावे लागतात. बरं माझं बी नाही आणि तुमचं बी नाही. निदान आमच्या शेतावर तरी चला, तिथे खोपटात राहा ना. दामू हे उपकार घेणंच नकोय मला. अहो तुमच्यावर उपकार करण्यात आम्ही कुठे एवढे मोठे आहोत? अहो मी आता छोटीशी मदत करतोय आणि हे बघा तुम्ही पैका कमवाल पण राहणार कुठं? चला माझ्या संग चला. दामू खरंच नकोय, मला काही मदत लागली ना तर मी तुला नक्की सांग. तुम्हाला माझी शपथ, आपल्या समजा शेतकऱ्यांची शपथ. अहो चला चला चला. चलते शेण आणि लाग सारवायला. आणि हे बघ, प्रत्येक कोपरण नीट सारवून घे. काही चालणार नाही. अशा लोकांना अशा पद्धतीने कामं सांगायची असतात. हिच्याकडनं काम करून घे नीट. वय वय. कळलं ना मग मालक काय म्हणले ते? आणि हो बाकीच्या ठिकाणी चालबाजी केली तेवढी झाली पुरी. इकडं अजाबात चालणार नाही. कळलं ना मग? अगं बघत काय उभी, चल ठेव लवकर. आणि मी धावतो तुला कुठून करायचं ते. कळलं ना मग? चल चल हात चालू पटापट, त्या कोपऱ्यातून घ्यायचंय. कळलं ना मग? बघायचं ना, तुला आधीच सांगितलेलं काम चुकारपणा इथं चालणार नाही. चल घे तिकडे. ते बघ तिकडे घे. अगं काय हाताला काय मेहंदी लागले का तुझ्या? शेण आहे ते घे की पटापट. काही झालं तरी लवकरात लवकर काम शोधायला पाहिजे. मुदतीच्या आधी मला पैसे जमा करायलाच पाहिजे. खरं सांगू का, तुमच्यासाठी कोणतं काम सुचवावं याबद्दल मी आपण लय विचार करतोय. पण तुम्ही एवढं शिकलेलं, तुमचं आयुष्य श्रीमंतीत गेलं, त्यामुळे काय बी सुचत नाही. आणि माझ्या डोसक्यात जी काम आहेत ती तुमच्यासाठी. अरे बस सांग ना, कुठलंही काम सांग, मी करायला तयार. माझा जन्म जरी श्रीमंताच्या घरात झालेला असला ना तरी माझं अख्खं आयुष्य शेतकरी मित्रांसोबत गेलं, त्यामुळे मला कुठल्याच कामाची लाज नाही. राम राम. राम राम. काय रे तुझा माणूस कुठे आहे? आज म्हणाला होतास ना माणूस येणार आहे, पोती उचलायची आहेत. सांग पटकन. अरे नाही, मी त्याला सांगितलं होतं पण तो अजून आलाच नाही. दामू काय? मी जातो ना यांच्यासोबत. अहो ते पोती उचलायचं काम आहे. अरे मग त्यात काय झालं, मी कुठले काम करायला तयार. उचलू शकशील ना? हो. चल मग. कुठे जायचं? ते जाधव म्हणून कोणतरी आहेत, त्यांच्या वाड्यावरनं पोती उचलायची. अहो म्हणजे तुमच्याच घरी?
मी तयार आहे. चला मग. अहो पर थांबू. आता आपल्याकडे फार वेळ नाही. मला लवकरात लवकर पैसे साठवायचे, त्यामुळे हे काम करावं लागलं. मी येतो. चला. टेम्पो कुणाचा आला? मालक, ते पोती नेण्यासाठी टेम्पो बी आला आहे. मग बोलवा ना त्यांना. नाही, म्या बोलवतो. अरे कोण आहे रे तो टेम्पोवाला? ये पुढं. प्रताप, तू हे काम करायला आलाय? हो. अरे पण ही असली कामं. आई हे बघ, सध्या मला कामाची खूप गरज आहे, त्यामुळे कुठलं काम हे महत्वाचं नाही. मला कष्ट करून पैसे कमवायचे. अरे हो, पण आता वाटेल ते काम कसं करू शकशील? ह्या कामातनं काय पैसे मिळणार आहेत तुला? हे बघ तेजू, मी ए काय चाललंय? या घरात आलेल्या हंबल्याबरोबर कसलं गप्पा मारताय? काम करू तर त्याला. कामासाठी आलाय तो. ए हरी, या असल्या लोकांना आमच्यापर्यंत यायला द्यायचं नाही. कामाला लाव त्याला. हो होय होय. या तुम्हासनी दावतो गोणी कुठं आहेत त्या. हरी, आई प्रताप, मी बोलते. अहो तुम्ही तरी समजवा ना त्याला. मी सांगितलं त्याला. हा मार्ग त्याने स्वीकारलाय, मी नाही. स्वतःहून आलाय तो हमाली करायला. आणि कसं आहे, काही लोक येतात जन्माला चांदीचा चमचा घेऊन तोंडात, पण नंतर स्वतःच्या पायावर तोंडा पाडून घेतात स्वतःच्याच कर्माने. त्याचं जिवंत उदाहरण आहे. आपण मुलगा आहे तो आपला. हे तो विसरलाय, त्याला सांग. आलाय हमाली करायला, करू देत. तेच करावं लागणार आता आयुष्यभर. काप आमचं नाक. अरे जा, काम सांग त्याला. होय. या. चल.
लाज आणलीस तू, लाज. विटंबना करून टाकली आमची, विटंबना. आणि हे सगळं कोणासाठी? हिच्यासाठी, या दरिद्री मुलीसाठी. लायकी तरी आहे का हिची? आणि त्या सरलाने जे आव्हान दिलं तुम्हाला पैसे कमवण्याचं, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं, त्यासाठी एक घरदार सोडून बाहेर पडलात तुम्ही. एक लक्षात ठेवा, रावसाहेब बाप आहे तुमचा बाप. तुमचे मनसुबे कधी यशस्वी होऊ देणार नाही. माझ्याकडे बघू नकोस, तुझ्याकडे बघ. बघ म्हणजे कळेल तुला दारिद्र्य काय असतं ते. हिच्यासाठी माझं नाव तू मातीत मिळवतोयस ना? नाही रावसाहेब, मी हे सगळं तुमचं नाव खराब करण्यासाठी नाही करते. माझं प्रेम मिळवण्यासाठी करतो. एक बाप म्हणून रावसाहेब काय करू शकतो ना याचा अंदाज नाहीये तुला. तुझा बाप आहे मी, लक्षात ठेव. तुझं काहीच यशस्वी होऊ देणार नाही. ए आम्हाला पोत फाटलंय बघ, धान्य सांडतंय. पण दाणे कमवायची अक्कल नाही, सांडायला तेवढे येतं. उचला ते. नशीब तेवढी तरी अक्कल आहे. उद्या मी मदत करते. हे तुझं काम आहे? काम काय तुझं? ते शेणाने अंगण सारवायचं, तेच करायचं. दुसऱ्या कामात ना खुपसायला यायचं नाही. चाल. चल. ज्याने घाण घरात केली आहे ना, ती घाण तोच साफ करेल. रावसाहेब अहो तुम्ही. एक मिनिट. मी बोलतोय ना, मी बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. ही घाण नाहीये रावसाहेब. माझ्या शेतकरी मित्रांनी शेतात राब राबून पिकवलेलं धान्य आहे. आणि म्हणून हे अन्न तुम्हाला मिळेल. हे असं सांडून वाया गेलेलं मला सुद्धा नाही सांगितलं. शहाणपणा शिकवायचं नाही, इकडे येऊन काम करायचं. ती चौकात आहे तुमची. प्रताप, अरे हे सगळं कशासाठी आणि कोणासाठी? रमा यांची साथ मिळवण्यासाठी मी काही करायला तयार आहे.
झाली का रे समध्यान? हो, हे शेवटचं होतं. मजा साहेबांकडनं मजुरी घे. मालक नाही म्हणजे ते अंगण सारवून झालंय तर तिची मजुरी. हो. अच्छा अच्छा, मजुरी द्यायची राहिली आहे का? देऊया ना. मजुरी हवी आहे ना, घे ना, घे. तुला स्वतःच्या मेहनतीने पैसे कमवायचे होते ना. सरलानं दिलेलं आव्हान तुला पूर्ण करायचं होतं ना. मी करतो तुझ्या मेहनतीचं चीज. हे घे तुझ्या कष्टाचं फळ. तुला आव्हान देतो मी, ह्याच्यापुढे तुला एकही पैसा कमवू देणार नाही. रमा, काहीतरी बोल. रमा, तुम्हाला बरं वाटावं म्हणून आपण इथे आलो आणि तुम्ही अजूनही रडून स्वतःला त्रास करून घेताय. रमा, काहीतरी बोला. तुम्हाला माझी शपथ आहे. काय बोलू छोटे मला, बोलायला काही उरलंच नाहीये. तुम्ही आत्ताच हार मानलीत? हे असं रडून प्रश्न सुटणार आहेत का? नाही ना. आपण बोलून चर्चा करून प्रश्न सोडूया ना. नाही छोटे मला, ज्या प्रश्नांची उत्तर आपण शोधतो ना ते उत्तर आपल्याला कधी मिळतील असं मला तरी वाटत नाही. छोटे मला, तुम्ही मला आपल्या प्रेमाला विसरून जा. आपण दोघं एकमेकांपासून लांब राहणं ह्यातच समजांचं भलं आहे बघ. माझ्यामुळे तुम्हाला तुमचं घर सोडावं लागलं, मंदिरात जाऊन राहावं लागलं, काहीच गरज नसताना कष्ट करावी लागली बघ. मला असं नाही बघवा तुम्हाला, म्हणून म्हणतेय मी, तुम्ही जा तुमच्या घरी परत. तुम्हाला एक खरं सांगू, मला हे कष्ट करताना अजिबात काही वाटत नाही. कारण हे दिव्य एकदा पार पडलं ना की आपण कायमच एकत्र असू, आणि हा विचारच मला कष्ट करायला ताकद देतो. तुम्हाला माहितीये, मला हे कष्ट करताना अजिबात त्रास होत नाही. पण मी तुमच्यासाठी काही करू शकलो नाही ना तर त्याचा मात्र खूप त्रास होईल. आणि तसंही रमा, महिनाभराचाच तर प्रश्न आहे. पण मी कायम तुमच्या सोबत असेल. तुम्ही माझ्या सोबत असलात ना तर मी डोंगर सुद्धा फोडू शकेन. अहो नाही छोटे मला, आता एक क्षण मी तुम्हाला त्रासात बघवलं जाणार नाही. महिनाभर तर लांबचीच गोष्ट आहे, आणि हे समजा कोणामुळे, माझ्याच मुळे होते ना. हा शब्द अजिबात नाही उच्चारायचा.
माझ्यामुळे त्रास होतोय, माझ्यामुळे कष्ट करावे लागतात असं अजिबात नाही म्हणायचं. रमा, मी जो काही आहे ना ते फक्त तुमच्यासाठी. तुम्ही माझ्या आयुष्यात नसाल ना तर माझ्या जगण्याला काही अर्थच नाहीये. अहो असं नका बोलू. तुम्हाला जगातले समधी सुख मिळेल, तुमचं आयुष्य आनंदात जावं एवढंच वाटतं मला. माझं आयुष्य नाही रमा, आपलं आयुष्य आनंदात जाईल. आता फक्त थोडे दिवस, मग मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाईल. माझ्यावर विश्वास आहे ना रमा?